संतोष देणारं जीवन, आपल्या जीवनाचा उद्देश काय असावा की माझ्या जीवनातून देवाला संतोष मिळावा. बाकी दुसरा उद्देश असेल तर ह्या उद्देशाने साध्य होईल. आपल्या सर्वांचा एकच उद्देश असला तर किती बरं होईल की माझ्या जीवनानं, माझ्या वागण्यानं प्रभूला संतोष व्हावा. हा सर्वांचा कॉमन उद्देश असेल तर काय होईल, किती चांगलं नाही. भांडणं होणार नाही, राग येणार नाही, रुसवा येणार नहीं. हमारे जीवन का मकसद एक ही हुआ तो क्या होगा कि मुझे मेरे जीने से उसको भाता रहना चाहिए, उसको अच्छा लगना चाहिए, वो प्रसन्न होना चाहिए. ये सबका उद्देश्य रहेगा तो जीवन आनंदमय होगा. आपण दुःखी का होतो? कारण आपण स्वतःला संतुष्ट करण्यास पाहतो. काय बरोबर की नाही? देहाचे चिंतन मरण आहे. आपण दुःखी अशासाठी होतो की आपण स्वतःला संतुष्ट करण्यासाठी पाहतो. हम दुखी क्यों होते हैं कि हम खुद को खुश करना चाहते हैं. लेकिन प्रभु का मार्ग अलग है. प्रभु कहता है मुझे खुश करो, तुम अपने आप खुश हो जाओगे. आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. हालेलुया. आपल्या विचारांनी आपण त्याला दुखवतो. पहिले कुठे दुखवतो आपण त्याला? देवाला. आपल्या विचारांनी, आपलं ध्यान, आपलं लक्ष्य, हमारे विचारों से हम प्रभु को दुख देते हैं. हमारे विचार हमेशा जग की तरफ, दुनिया की तरफ घूमते रहते हैं. लिखा है स्तोत्र संहिता 104 वचन 34. प्रार्थना आहे, सुरुवात करायची आहे की माझ्यामुळे प्रभूला संतोष मिळो. Psalm 104 verse 34. स्तोत्र संहिता 104 वचन 34. माझे ध्यान त्याला गोड लागो. काय लिहिलंय? हिंदी में क्या लिखा है? माझे ध्यान त्याला गोड लागो. माझं ध्यान म्हणजे माझे विचार त्याला आवडणारे असोत. आपण कधी प्रार्थना करतो ही की माझे विचार तुला आवडणारे असोत. मागा म्हणजे मिळेल ना, नाही का? सुरुवात कुठून करायची आहे? विचारांनी. की प्रभू माझे विचार जे तुला आवडत नाही ते तुला आवडणारे असू दे. हिंदी में क्या लिखा है? मेरा ध्यान करना उसको प्रिय लगे. हाँ, मेरा ध्यान करना उसको प्रिय लगे. क्योंकि मैं तो यहोवा के कारण आनंदित रहूँगा. यहोवाच्या ठाई मी हर्ष करीन. माझं ध्यान त्याला गोड लागेल तर तो मला आनंद देणार नाही का? मला आनंद का मिळत नाही? मी दुःखी का असतो? कारण माझं ध्यान त्याला आवडणारं नसतं, नाही का? देहाचं चिंतन मरण आहे. मरण म्हणजे दुःख. मरण म्हणजे देहाचं मरण नाही, देवापासून वेगळं होणं. काय मरण म्हणजे काय? मरना क्या होता है? प्रभू के समक्षता से अलग होना. मग जर मी त्याच्यापासून वेगळं झालो तर आनंद मला कुठे मिळेल? मग त्याच्या जवळ यायचं असेल तर काय करावं लागेल? माझ्या विचारांनी त्याच्या जवळ यावं लागेल. माझं ध्यान त्याला गोड लागो. माझी त्याच्याविषयी मननं त्याला गोड लागो. हालेलुया. स्तोत्र संहिता 19 वचन 14.
पन्ना नंबर 666, भजन संहिता उसका 19वां अध्याय वचन 14। मेरे मुंह के वचन और मेरे हृदय का ध्यान तेरे सन्मुख ग्रहण योग्य हो, हे यहोवा परमेश्वर, मेरी चट्टान और मेरे उद्धार करने वाले। हे यहोवा, माझ्या खडका व माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनातले विचार तुझ्या पुढे मान्य असोत। दूसरी प्रार्थना, क्या प्रार्थना है? मेरे मुंह के शब्द और मेरे मन के विचार तुझे मान्य हो, तुझे भाता रहे। हम गाना गाते हैं ना, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। आपण बोलताना असं गाणं बोलतो पण आपलं मिनिंग विसरून जातं। बघा, आपल्याला बनवलंय कशासाठी देवानं? हमें क्यों बनाया परमेश्वर ने? त्याच्या गौरवासाठी, त्याची स्तुती वर्णनासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी। काय बरोबर की नाही? उदाहरणार्थ हा फॅन फिरत आहे, नाही का? फॅन फिरतोय की नाही? कशासाठी बनवला आहे? फिरला नाही तर इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं आहे, पण तो फिरलाच नाही तर काढून टाकू, नाही का? उपयोगाचं नाही। पण माणसाला कशासाठी बनवलंय? मनुष्य को किस लिए बनाया? उसको संतोष देने के लिए। हमारे जीवन का एक ही मकसद है, उसको संतोष मिलना चाहिए। बाकी जो सेवाएं हम करते हैं उसका मकसद भी वही है कि उसको भाता रहे, जीवन सुखी होऊन जाईल। समजा रोज माझा जीवनाचा उद्देश असेल की मी त्याला संतोष देणारा असावं, तर निर्णय घेणं पण सुखी इझी होईल। आपण निर्णय घेण्यासाठी विचार करतो ना की असं करू की असं करू, असं करू की असं करू। हम सोचते हैं कि ऐसा करूं या ऐसा करूं, ऐसा करूं या ऐसा करूं। उस समय सोचो कि मेरे प्रभु को जो भाएगा वो मैं करूंगा। भले ही मुझे दुख हो, प्रभु को जो भाता है वो करने के लिए हमें दुख उठाना पड़ता है, और जो शैतान को भाने के लिए करना है करते हैं उसके लिए हमें आनंद मिलता है। पापाचे क्षणिक सुख, नाही का? आनंद कोणाला होतो? मला आणि त्याला। पण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुःख होतं कुणाला? मला। पण आनंद कुणाला होतो? देवाला। प्रत्येक डिसिजन आपण घेतो दिवसा, आपण हजारो डिसिजन्स घेतो। कुठे जायचं, कुठे यायचं, काय करायचं, जेवायला काय करायचं, नाही का? कपडे धुवायचे की नाही धुवायचे, बस पकडायची की ट्रेन पकडायची, ब्रिजवरून जायचं की क्रॉस करायचं, नाही का? काय सांगायचं? प्रभू तुला काय आवडतं? ब्रिजवरून जाण्यासाठी दुःख होईल, तंगडी दुखतील, नाही का? आपण शॉर्टकट का घेतो? आरामाचं जीवन, कम्फर्ट। पण ते कुठे नेतं आपल्याला? नाशाकडे। पण त्रासाचं जीवन आहे। जब हमें परेशानियां होती है हम उठाते हैं, हम प्रभु में बढ़ते हैं, क्योंकि हम उसको भाते रहते हैं। हालेलुया। प्रत्येक वेळी आपण जे डिसिजन घेतो त्यावेळेला आपण स्वतःला संतुष्ट करतो की आपण देवाला संतुष्ट करतो, ह्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा असतो, नाही का? हालेलुया। जर हा निर्णय आपण प्रभूच्या वचनांनी घेतला तर आपण आत्म्यामध्ये वाढू,
बरोबर कि नहीं? हमें प्रभु में बढ़ना है तो प्रभु को जो पसंद है वो हमें करना पड़ेगा, तो ही हम प्रभु में बढ़ेंगे ना। हम खुद को पसंद है वही करते रहेंगे तो हम बढ़ेंगे ही नहीं। हालेलुया। स्तोत्र 34 वचन 4, साम 34 वर्स 4। पन्ना नंबर 676, भजन संहिता उसका 34वां अध्याय वचन 4। एक मिनट, नहीं 36 36। ओके, अध्याय 36 वचन 4। वह अपने बिछोने पर पड़े पड़े अनर्थ की कल्पना करता है। नहीं 37, सॉरी 37 4। ओके, अध्याय 37 वचन 4, पन्ना नंबर 678। यहोवा को अपने सुख का मूल जान और वह तेरे मनोरथों का पूरा करेगा। हालेलुया। तू यहोवाच्या ठाई आनंद कर, त्याला संतोष देण्यास झट। यहोवाच्या ठाई आनंद कसा करू आपण? त्याला आनंद होईल, कसा होईल ह्याच्यासाठी झट। म्हणजे तुझ्या हृदयाची मागणी तो तुला देईल। हालेलुया। आपण बऱ्याच गोष्टी मागतो, पण त्याला काय पाहिजे आपण देत नाही। आपण काय सांगतो, हे दे, ते दे, ते दे। हम मांगते रहते हैं, लेकिन उसको क्या चाहिए? हम उसको देते नहीं है। उसको क्या चाहिए? हमसे खुशी चाहिए। हमारा जीवन उसको भाता रहना चाहिए। क्या बराबर कि नहीं? हालेलुया। पहिला करंथीकर 10वा अध्याय वचन 31। सिंपल रूल आहे जीवनाचा, हा आपण पाळला तर जीवन आनंदी होऊन जातं। पहिला करंथीकर 10वा अध्याय पन्ना नंबर 237, करंथियों की 31। पहली पत्री उसका 10वां अध्याय वचन 31। इसलिए तुम चाहे खाओ, चाहे पियो, चाहे जो कुछ करो, सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करो। म्हणून तुम्ही खाता किंवा पिता, 1 Corinthians chapter 10 verse 31। म्हणून तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा। साधा रूल आहे ना। आपण काय काय करतो दिवसाला? उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतो? खातो, पितो आणि काहीही करतो, नाही का? काम करतो, हे जातो बाजाराला जातो, हे करतो, ते करतो, इथे जातो, तिथे जातो। हम बहुत कुछ करते हैं सुबह से शाम तक। ये रूल हम फॉलो करेंगे कि हम जो खाते हैं और पीते हैं वो, और जो कुछ भी हम करते हैं वो प्रभु को महिमा मिले, उससे प्रभु को महिमा मिले, उससे प्रभु प्रसन्न हो। हम काम करते हैं, वचन में लिखा है कि जो काम करता है वो ऐसा काम करे कि वो प्रभु के लिए करता है, वो प्रभु के शक्ति द्वारा करता है। हालेलुया। खाना बनाते हैं, लेडीज लोग खाना बनाते हैं, स्त्रिया जेवण बनवतात। आता कसं बनवायचं? प्रभूसाठी बनवा। प्रभूला आवडेल तर, प्रभूला आवडलं म्हणजे नवऱ्याला आवडलं। बरोबर की नाही? जेंट्सना पण तसंच आहे। तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी करा, म्हणजे बायकोला आवडेल। साधा रूल आहे। तुम्ही खाता किंवा पिता, जे काही करता, कपडे कोणते घालायचे? प्रभूला आवडेल ते घाला। क्वेश्चन आहे का? कोणते कपडे घालायचे? चला विचारा, प्रभू तुला आवडेल का मी हे कपडे घातले तर? घाला। साधं आहे की नाही? रॉकेट सायन्स आहे, चंद्रावर जायचंय नाही ना? इथेच निर्णय घ्यायचे आहेत ना। चंद्रावर नाही जायचं आपल्याला। एलॉन मस्क बघून गेल चंद्रावरची जागा विकायची की नाही ते आपल्याला नाही विकायची, विकत पण नाही घ्यायची।
आपल्याला जे दिलंय ते इथेच करायचं. आपल्याला जागा ठेवली. हालेलुया. मोठी डिसिजन्स घ्यायची नाही आहेत, ती छोटी छोटी आपल्या जीवनामध्ये आपण डिसिजन्स घेऊ लागलो तर जीवन आनंदी होऊन जातं. भलेही जेव्हा आपण ते डिसिजन्स घेतो प्रभूच्या आनंदासाठी घेतो, दुःख होईल, पण त्याचा परिणाम आनंद म्हणून, जीवन म्हणून आपल्याला मिळेल. हालेलुया. आपलं उदाहरण दुसरा कोणी मनुष्य नाही, आपलं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही त्याच्याकडे पहा जो आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा. ह्याच्याकडे पहा. तसा बघा इब्रिकरास पत्र 12 अध्याय ना, इब्रिकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. इब्रियस चैप्टर 12 वर्स 1 and 2. पन्ना नंबर 314 इब्रानियों की किताब, उसका 12वां अध्याय वचन 1 और 2. इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हम पर घेरे हुए है, तो आओ हर एक को रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके वह दौड़ जिसमें हम दौड़ने हैं धीरज से दौड़े, और विश्वास के कर्ता और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते रहे, जिसने उस आनंद के लिए जो उस आग का धरा था लज्जा की को चिंता न करके क्रूस का दुख सहा और परमेश्वर के सिंहासन के दाहिनी ओर जा बैठा. हालेलुया. आपण प्रभूला गुरु म्हणून मानतो नाही का? टीचर, हमारा गुरु. आम्ही त्याचे शिष्य. आणि प्रभू सांगतो जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्या जवळ असेल, जीवन असेल, त्याला आनंद असेल, त्याच्यामध्ये शांती असेल. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. प्रत्येकाची धाव वेगळी आहे, पण पोचायचं सगळ्यांना एकीच कडे. कारण माझे प्रश्न आहेत, ते तुमचे नसणार ना. माझे पर्सनल प्रॉब्लेम आहेत ते माझेच आहेत की नाही, माझी धाव वेगळी आहे की नाही. तुमची दुःख आहेत, तुम्हालाच व्हायची आहेत की नाही. प्रत्येकाची धाव वेगळी आहे. हर एक का जीवन अलग है, लेकिन हमें पहुंचना एक ही जगह है. हर एक जन उसके पास पहुंचेगा. ती धाव दिलेली आहे. तर प्रत्येकाने कसं धावावं? आपलं ओझं व सहज अडवणारे पाप. ओझं म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी नाहीत त्या, असे विचार जे अननेसेसरी आहेत, जगातले आहेत, काही कामाचे नाहीत. आणि सहज अडवणारं पाप म्हणजे मला काय पाहिजे, मला काय आनंद देतं. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय? मला काय पाहिजे, मला काय आनंद देईल. देवाला आनंद नाही, देवाची इच्छा नाही, माझी इच्छा पूर्ण हो, हे पाप आहे, नाही का? मला आनंद कशानं मिळेल? प्रभूला आनंद जाऊ दे, मला काय लेणं देणं नाही आहे. प्रभूला काय आवडतं, प्रभूला काय नाही आवडत, मला काही करायचं नाही, हे पाप आहे. हे सहज अडवतं आणि रोज अडवतं. मग त्यावेळेला आपल्याला निर्णय घ्यायचा की मला दुःख झालं तरी चालेल, माझा लॉस झाला तरी चालेल, पण प्रभूला मी आनंद देईन. दुःख सहन करावं लागेल, कारण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू ख्रिस्त यानं दुःख सोसलं आणि त्याच्याविषयी लिहिलंय त्याने पाप केले नाही. त्यानं पाप केलं नाही.
तो पाप विरहित होता. का? कारण तो नेहमी म्हणायचा, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. पहा, तू देह माझ्यासाठी निर्माण केला, मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे या देहामध्ये. हालेलुया. बघा, आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. कुणाकडे पहा? येशू. बाजूच्याकडे पाहू नका, कारण सगळे इनकम्प्लीट आहेत. कोणी पूर्ण नाही. कोणत्या माणसाकडे पाहू नका की त्याने असं केलं म्हणून मीही तसंच करेन. नाही, आपल्या तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्याकडे पाहत राहा. तो आपल्याला शिकविल की कसं वागायचं, कसं जगायचं. पर्सनल टीचर. पर्सनल टीचर ट्युशन लावायचे का? आहे आपला गुरु पर्सनल. हालेलुया. तो शिकवतो कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं. त्याची वाणी आपल्याला ऐकू येते. ह्याच्याकडे पाहत असावे. त्याच्याकडे त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता, त्याच्या जवळ आनंद होता की दुःख होतं? त्या पृथ्वीवर त्याला आनंद होता की दुःख होतं? दुःखच होतं. पण जो आनंद, बापाच्या बाजूला बसण्याचा जो आनंद होता, तो ठेवलेला होता. तो तिथे पाहत होता की आज जरी मला दुःख असलं तरी मला उद्या आनंद आहे. त्याचं लक्ष तिथे होतं. त्यापुढे जो आनंद ठेवला होता, त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. दुःख सोसलं, लाज सोसली, निंदा सोसली. आपण ते करायला पाहत नाही. आपण निंदा सोसायला बघत नाही. आपण लॉस सहन करायला पाहत नाही. हालेलुया. आणि आपण म्हणतो, प्रभू माझा गुरु, माझा तारणारा, माझा प्रभू. आपल्याला सर्वांना शिकायचं. पण एकच गोष्ट आपण रोज शिकली की प्रभू माझ्या जीवनातून तुला आनंद मिळो. हालेलुया. आपण वाढू प्रभूमध्ये. तो लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आपल्याला कुठे ठेवली हो जागा? स्वर्गामध्ये. आपण कुठे बसणार आहोत? त्याच्या समोर की एकदम शेवटच्या सीटवर त्याच्या पायाशी कुठे बसणार आहोत? हा, त्याच्या बाजूला. कुठे? येशू कुठे बसला? त्याच्या बाजूला. मग त्याच्या बाजूला आपल्याला जागा ठेवलेली आहे. तिथे बघा. इकडची दुःख नका बघू, तिकडे बघा की हे संपणार आहे. किती वर्ष राहिलेत? आपण आपल्या मरणाच्या जवळ जात आहोत. आपण बर्थडे करतो पण तो गड्डे असतो. 1 वर्ष कमी नाही. आपण आपल्या मरणाच्या जवळ जात आहोत. पण मला तिथे पोहोचायचं आहे. आणि एकच गोष्ट मला अगत्याची आहे की मला प्रभूला संतोष द्यायचा आहे. आपण चुकतो, सर्वच चुकतो. पण आपला उद्देश आपण नीट ठेवला तर प्रभू आपल्याला सहाय्य करील. हालेलुया. कारण त्याच्या आत्म्याशिवाय आपल्याला त्याला संतुष्ट करता येत नाही. आपल्याला माहीत आहे प्रभूविषयी देवानं वरून वाणी दिली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. का संतुष्ट होता देव येशूच्या ठाई? कारण प्रभूनं सर्व डिसिजन, सर्व जे निर्णय घेतले ते देवपित्याला आनंदी करण्यासाठी घेतले, भलेही त्याला दुःख झालं नहीं का? प्रभु के बारे में आकाश से क्या वाणी आई? ये मेरा प्रिय पुत्र है, इसमें मैं संतुष्ट हूँ, इसका आप सुनो.
क्यों ऐसा है? क्यों बोला बाप? क्योंकि प्रभु ने जो निर्णय लिए वो पिता को खुश करने के लिए लिए, मनुष्य को नहीं। बराबर की नाही? हालेलुया। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हम डेली लाइफ में जो निर्णय लेते हैं उसमें हमें चॉइस होती है, एक प्रभु को खुश करना या लोगों को खुश करना या मुझे खुश करना। हम प्रभु को खुश करेंगे तो हम खुद को दुखी करेंगे, लोगों को दुखी करेंगे, नाही का? आपण प्रभूमध्ये आलो तेव्हा लोक खुश झाली की आनंदी दुःखी झाली? हम प्रभु को ले लिया तो समाज ने हमें क्या किया? हार पहनाया, हमारा सत्कार किया। क्यों? क्योंकि हम जो प्रभु को पसंद करते हैं, जो उसको भाता है वो करते हैं, तो लोग दुखी होंगे। दोनों को पसंद नहीं कर सकता हूं। दोन लोकांची सेवा मला करता येत, दोन धन्यांची सेवा करता येत। एकच करायची, एक तर त्याला संतुष्ट करा किंवा लोकांना संतुष्ट करा किंवा स्वतःला संतुष्ट करा। हालेलुया। भले ही पूरा समाज आपके अगेंस्ट जाएगा, विरुद्ध जाएगा, लेकिन आपको चुनना है कि मुझे मेरे पिता को संतुष्ट करना है, क्योंकि मैं प्रभु यीशु मसीह का चेला हूँ। हालेलुया। रोमकरास पत्र 15वा अध्याय 2 आणि 3। रोमकरास पत्र पन्ना नंबर 224, 15वां अध्याय, रोमियो की किताब उसका 15वां अध्याय वचन 2 और 3। हम में से हर एक अपने पड़ोसी की उसकी भलाई एक पासून वाचा, 1 से 3 तक। अतः हम बलवानों को चाहिए कि निर्बलों की निर्बलताओं को सहे, न कि अपने आप को प्रसन्न करें। हमसे हर एक अपने पड़ोसी की उसकी भलाई के लिए प्रसन्न करे कि उसकी उन्नति हो, क्योंकि मसीह ने अपने आप को प्रसन्न नहीं किया, पर जैसे लिखा है, तेरे निंदकों की निंदा मुझ पर आ पड़ी। तर जे आपण अशक्त आहोत त्या आपण सशक्त आहोत, त्या आपण अशक्तांच्या दुर्बलता वागवून घेणे योग्य आहे। आपल्या शेजाऱ्याच्या दुर्बलता वागवून घेणे, समजून घेणे योग्य आहे। आणि आपणासच संतोष होऊ नये, माझं बरं कसं होईल हेच पाहू नये। संतोष होऊ नये म्हणजे मेरा भला कैसे होगा यही नहीं सोचना, दूसरों का भी भला कैसे होगा वो भी सोचो। हालेलुया। आपणातील प्रत्येकाने बऱ्यासाठी अभिवृद्धी होण्याकरता शेजाराला संतोष व्हावे, जे दुसऱ्याची उन्नती होण्यासाठी झटावे। त्यासाठी आपल्याला दुःख होईल, आपला मान आपल्याला विसरावा लागेल, कष्ट येईल, लॉस सहन करावं लागेल, पण ते प्रभूसाठी करतोय म्हणून करावं, आनंदानं करावं। पुढे बघा, कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतोषविले नाही। ख्रिस्तानं स्वतःला संतोषविलं नहीं। प्रभु यीशु मसीह ने खुद को प्रसन्न नहीं किया। तर जसे लिहिले आहे की तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत, तसे त्याला झाले। त्याने बापासाठी दुःख भोगलं, वचनासाठी दुःख भोगलं, पाप केलं नाही। बरोबर की नाही? हालेलुया। जे वचन आपण नेहमी वाचतो, योहान 8:29, आपल्याला माहीत आहे, बऱ्याच वेळा वाचलेलं आहे, पण आपण विसरतो, आज पुन्हा वाचू, की देवाची समक्षता आपल्याला जाणवेल जर आपण त्याला प्रसन्न केलं तर। योहान 8:29, पन्ना नंबर 143, यूहन्ना उसका 8वां अध्याय वचन 29। मेरे भेजने वाला मेरे साथ है
उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वह प्रसन्न होता है। हालेलुया। यीशु ख्रिस्तानं पाप का केलं नाही? यीशु मसीह ने पाप क्यों नहीं किया? कैसे नहीं किया? यही वो चाबी है। येशू ख्रिस्ताच्या पापविरहित जीवनाची ही चावी आहे। एकच काय? त्याने सर्वदा ज्या गोष्टी केल्या त्या बापाला संतोषविण्यासाठी केल्या। जर आपण तसं केलं तर जीवन सुखी होईल। सुखी म्हणजे पवित्र होऊ आपण। हालेलुया। ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे। आपण देवाची समक्षता कधी जाणतो, कधी जाणत नाही। कधी वाटतं जवळ आहे, कधी वाटतं गेला, नाही का? कधी वाटतं इथे आहे, कधी वाटतं तिकडे सोडून गेला। तो नाही सोडत आपल्याला, आपण त्याला सोडतो। प्रभू आपल्याला सोडतो नाही, तो तुमच्या जवळ आहे। चाचपच कसे तरी त्याला मिळवून घ्यावे। वो हमारे साथ है, लेकिन हम उसके बारे में भूलते हैं, उसको हम संतोष देते नहीं हैं, इसलिए हम उसकी समक्षता जानते नहीं हैं। ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही। ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो। एकतर पाप आपल्याला देवाच्या समक्षतेपासून दूर घेऊन जाईल, किंवा देवाची समक्षता आपल्याला पापापासून दूर घेऊन जाईल। काय? देवाचं सान्निध्य आपल्याला पापापासून दूर ठेवील, किंवा पाप आपल्याला देवापासून दूर ठेवेल। निर्णय आपला आहे। काय पाहिजे? काय पाहिजे? पापविरहित जीवन पाहिजे, देवाला संतुष्ट करायचं। प्रत्येक निर्णय देवाला आवडेल की नाही ह्या दृष्टीने घ्यायचा। मग आपण देवाचं सान्निध्य जाणू की प्रभू माझ्या बरोबर आहे। मी पाप कसं करू? मी वाईट विचार कसं करू? मी वाईट कसं बोलू? मी वाईट कसं चालू? प्रभु की समक्षता हमें पाप से दूर रखेगी, या तो पाप हमें प्रभु से दूर रखेगा। सही की नाही? मग येशू ख्रिस्तानं पाप का केलं नाही? कारण तो म्हणतो बाप माझ्या सर्वदा जवळ आहे, कारण त्याला सर्व गोष्टी ज्या आवडतात त्या मी सर्वदा करतो। हालेलुया। देवाच्या आत्म्याशिवाय आपल्याला देवाला संतुष्ट करता येत नाही। देवाचं सान्निध्य म्हणजे देवाची आत्मा, देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव असणं। तुम्ही स्वतःचे नाही, तुम्हाला मोलानं विकत घेतलेलं आहे। पहिला करंथीकर 6वा अध्याय 19 आणि 20। पन्ना नंबर 332, करंथियों की पहली पत्री उसका 6ठा अध्याय वचन 19 और 20। क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम में बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है, और तुम अपने नहीं हो क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो, इसलिए अपने देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो। हालेलुया। तुम्हासे ठाऊक नाही काय की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून तुम्हास आहे त्याचे पवित्र स्थान आहे। तुम्हासे ठाऊक नाही काय? आपको ये पता नहीं है क्या? मतलब क्या? हम भूल जाते हैं, आम्ही विसरतो। आम्ही पाप का करतो? आम्ही विसरतो। काय विसरतो? की देवाचा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो, देवाचं सान्निध्य आमच्यामध्ये आहे हे विसरतो, मग पाप करतो। पण जर जाणलं की देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतो तर पाप होईल का?
का? कारण आपण त्याला संतोषविण्यासाठी झटू की प्रभू तू माझ्याबरोबर आहेस. हालेलुया. की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून तुम्हास आहे. कोणी दिला? हमें पवित्र आत्मा किसने दिया? प्रभु यीशु ने. त्याचे पवित्र स्थान आहे. हम उसके मंदिर है. हम चलते फिरते मंदिर है, बिल्डिंग नहीं है. हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स मध्ये फरक आहे ना. हॉस्पिटल क्या होता है? एक ही जगह पे होता है. और एम्बुलेंस, हम एम्बुलेंस है जिसमें डॉक्टर भी है, सलाइन भी है, सब कुछ है. जिंदा रखने के लिए, आदमी को जिंदा रखने के लिए जो चाहिए वो एम्बुलेंस में है, जब तक हॉस्पिटल में ना पहुंचे. हालेलुया. हम उसका मंदिर है, वो उसमें रहता है. मुझे जो चाहिए वो उसके पास है और वो देता है और देने के लिए सक्षम है, लेकिन हम जानते नहीं हैं. हम जानते नहीं है. तुम्हाला ठाऊक नाही काय? मतलब हम भूल जाते हैं कि जो मुझ में है वो बड़ा है. जो मुझ में है वो मेरी सारी ज़रूरतें पूरी करता है. जो मुझ में है उसमें मैं सारी चीज़ें कर सकता हूँ, जो मुझे शक्ति देता है. हम भूल जाते हैं. हालेलुया. तुम्ही आपले स्वतःचे नाही. आपण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहोत. वी आर प्रायव्हेट प्रॉपर्टी. कोणी येऊ जाऊ शकत नाही. काय येतं? घुसतो? मग गडबड आहे. मग प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. जर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तर तो घुसणार नाही. प्रभू थांबवेल नाही, हे माझं आहे, हात लावायचा नाही. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. तुम्ही मोलानं विकत घेतलेला आहात. यीशु मसीह के लहू द्वारा आपको खरीदा गया है, इसलिए आपके शरीर से प्रभु को महिमा दे, प्रभु को संतोष दे. मेरा उठना, मेरा बैठना, मेरा चलना उसको भाता रहे. ह्या शरीराशिवाय देवाला संतोष देता येईल का हो? शरीर नाहीसं झालं तर आपण कुठे जाऊ? संपलं ना. मग जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच आपण देवाला संतोष देणारे असू. ह्या शरीरानं देवाला संतोष द्यायचा आहे. हालेलुया. पहिला थेसल 4 अध्याय, एक ते 8 आपण वाचू. पन्ना नंबर 283, थेसलनियों की पहली पत्री उसका 4 अध्याय वचन 1 से 8 तक. इसलिए हे भाइयों, हम तुमसे विनती करते हैं और तुम्हें प्रभु यीशु में समझाते हैं कि जैसे तुमने हमसे योग्य चाल चलना और परमेश्वर को प्रसन्न करना सीखा है और जैसा तुम चलते भी हो वैसे ही और भी बढ़ते जाओ. तर शेवटी माझ्या भावांनो, आम्ही तुम्हास विनंती करतो आणि प्रभूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे, हे जसे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आणि जसे तुम्ही चालत आहात तसे तुम्ही अधिकाधिक करावे. इथे दर रविवारी काय शिकवलं जातं? यहाँ क्या सिखाया जाता है? एक ही चीज. मकसद क्या है कि प्रभु को संतोष कैसे मिले. प्रत्येक वचनाचा इकडनं शिकवलेल्याचा हेतू काय आहे? कोणीही शिकवो, हेतू काय असतो? म्हणजे देवाला संतोष मिळो. हालेलुया. मग जे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले, पौल म्हणतो, काय ऐकून घेतलं? की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे.
पौलाच्या शिकवण्याचा हेतू काय होता? की देवाला संतोष कसा द्यावा. आणि जसे तुम्ही चालत चालत आहोत, आपण पूर्ण झालो नाही. कोण 30%, कोण 60%, कोण 100%. पण 30% आहे त्याने 40% जा, 40 आहे त्याने 50 जा, 50 आहे त्याने 60. तिथेच राहू नका. तिथेच राहिलं तर काय होईल? खाली जाऊ. तसे तुम्ही अधिक करावे. हम ज़्यादा से ज़्यादा प्रभु को संतोष दें. कारण प्रभू येशूकडून कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या हे तुम्हास ठाऊक आहेत. पढ़िए हिंदी में. वचन 2, क्योंकि तुम जानते हो कि हमने प्रभु यीशु की ओर से तुम्हें कौन कौन सी आज्ञाएं पहुंचाई. कोण देता आज्ञा? वचन. वचन कोणाचं? ख्रिस्ताचं. प्रभूला काय पाहिजे आणि काय आवडतं, काय आवडत नाही, कुठे लिहिलेलं आहे? वचनांमध्ये. बरोबर की नाही? मग जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की हे प्रभूला आवडतं, हे प्रभूला आवडत नाही, पण आपण करत नाही. ते पाप है. जो उसको भाता है वो हम करते नहीं, वो पाप है. वचन 3, क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो, अर्थात व्यभिचार से बचे रहो. कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून दूर राहावे. जार कर्म देवाला आवडतं का? देवाला संतोष होतो का? मग आपण का करावं? साधी गोष्ट आहे ना. कोणतीही जे काही गोष्टी तुम्ही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. आहे की नाही? तोच रूल इथे फॉलो होतो की नाही? वही रूल यहाँ है कि नहीं? कि खाते हो, पीते हो, जो कुछ भी करते हो वो प्रभु को प्रसन्न करने के लिए करो. प्रत्येक आज्ञेमध्ये एकच तुम्हाला हेतू दिसेल की देवाला गौरव द्या. कोणतीही आज्ञा घ्या, त्याच्यामध्ये काय हेतू काय आहे? देवाला आनंद हो. चोरी करू नको. बरोबर? चोरी केली तर काय होईल? मला आनंद होईल, पण त्याला दुःख होईल. खोटं बोलू नको. खोटं बोलल्यावर काय होईल? मी सुटेन. इट्स अ प्रेझेंट हेल्प इन द टाइम ऑफ नीड. लाय काय? पण त्याला आनंद होणार नाही. प्रत्येक आज्ञेचा हेतू काय आहे? देवाला गौरव द्या, देवाला आनंद द्या. मूर्तीपूजा करू नको. हेतू काय आहे? देवाला आनंद द्या. प्रत्येक आज्ञेचा सारांश एकच आहे की माझ्या जगण्यानं त्याला गौरव मिळावे. कारण त्यासाठीच त्यानं मला बनवलेलं आहे. मेरे जीवन का मकसद वही है कि उसको मैं भाता रहूं. मैं गाड़ी चलाता रहूं, उसको भाता रहूं. हम कम पढ़ते हैं, हम पैनिक हो जाते हैं, लेकिन हमें सीखना है कि मैं कल जैसा नहीं रहूं, मैं बदलूं. हालेलुया. मैं गुस्सा होता हूं, मुझे बदलना है. प्रभु को गुस्सा अच्छा नहीं लगता, मैं बदलूंगा. मुझे बदलना है. कोशिश तो करनी है, और उसका पवित्र आत्मा हमें दिया है ताकि हम बदले. हमें इसीलिए वो दिया है कि हम बदलें. हम बदलने के बाद हमें मिलेगा कि बदलने के लिए मिलेगा पवित्र आत्मा? प्रभु कहता है तुम पवित्र हो जाओ तो मैं तुम्हें पवित्र आत्मा दूंगा. नहीं ना. वो क्या बोलता है? मैं तुम्हें पवित्र आत्मा दूंगा इसीलिए तुम पवित्र हो जाओ, ताकि तुम पवित्र हो जाओ. पवित्र झाल्यावरती पवित्र आत्मा नाही मिळत, पवित्र होण्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, कारण देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून दूर राहावे. वचन 4 देखिए. वचन 4, और तुम में से हर एक पवित्रता
और आदर के साथ अपनी पत्नी को प्राप्त करना जाने। तुम्हामधील प्रत्येकाने आपले पात्र पवित्रपणाने व अब्रूने स्वाधीन करून घेण्यास जाणावे. हे शरीर काय आहे? वेसल, पात्र. वेसल म्हणजे काय? मडकं, पात्र आहे. या पात्रामध्ये कोण राहतं? देवाचा आत्मा. म्हणजे स्वाधीन करून घेण्यास शिकावे की मी माझा नाही, मला विकत घेतलेला आहे. मी नाही तर माझ्यामध्ये तो राहत आहे. मैं नहीं, प्रभु मुझ में जीवित है. ये भावना से रहना है. वचन 5 और यह है काम अभिलाषा से नहीं और उन जातियों के समान जो परमेश्वर को नहीं जानती. देवाला न ओळखणाऱ्या राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही कामवासनेत असू नये. आजूबाजूला पहा, देवाला ओळखतात? देवाला संतोष देतात? नाही. बरोबर की नाही? त्यांना काय पडलंय देव आनंदी आहे की दुःखी आहे? काय नाही. आज पूजा करतील, उद्या नेऊन बुडवतील. पडलंय काय? सकाळी टिया लावतील, जाऊन दुपारी हे मागतील लाच. मला काय नाही का? प्रभु को प्रसन्न करना लोगों को नहीं दिया है, हमें दिया है वो. हाँ, उनको कुछ नहीं है उसका, हमें उसको प्रसन्न करना है. लोकांना नाही दिलं ते. हे ज्ञान लोकांना दिले का? नाही, आम्हाला दिलेलं आहे. कारण ते देवाला ओळखत नाही. आम्ही ओळखतो तो त्याला प्रसन्न करू. वचन 6 कि इस बात में कोई अपने भाई को न ठगे और न उस पर दांव चलाए, क्योंकि प्रभु इन सब बातों को पलटा लेने वाला है, जैसा कि हमने पहले ही तुमसे कहा और चिताया भी था. या व्यवहारात कोणी उल्लंघन करून आपल्या भावाला फसवू नये. आपण फसवू नये कि हम यहाँ के अच्छे दिख रहे, बाहर जाके कुछ अलग ही है. क्योंकि भाई मुझे देखता नहीं है, हम उसको फंसाते हैं, लेकिन वो तो देख रहा है, उसको हम कैसे फंसाएंगे? यहाँ हम एकदम दूत है, बाहर जाके भूत है. अरे वो प्रार्थनेला जातो ना, मग नाही. आपण स्वतःला फसवतो, माणसांना फसवत नाही, देवाला फसवतो. हालेलुया. बघा, जर तसं केलं, कारण प्रभू या सर्वांचा सूड घेणार आहे. मी तुला शरीर दिलेलं, त्या शरीराचं तू काय केलंस? मी तुला मन दिलेलं विचार करण्यासाठी, मी तुला बुद्धी दिली, मी तुला ज्ञान दिलं, मी तुला सर्व दिलं, तू त्याचं काय केलंस? माझ्यासाठी वापरलंस की पाप करण्यासाठी वापरलंस? वचन 7 क्योंकि परमेश्वर ने हमें अशुद्ध होने के लिए नहीं परंतु पवित्र होने के लिए बुलाया है. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्र होण्यासाठी बोलावलेलं आहे. रोज आणि रोज. त्यासाठी लिहिलंय, तुम्ही स्वतःची परीक्षा करा. तुम्ही विश्वासात आहात की नाही याची परीक्षा करा, की प्रभू आज मी तुला संतोष दिला का? झोपताना रोज काय विचार करायचा? प्रभू आज माझ्या दिवसाचा, माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा तुला आनंद झाला का रे? मी कुठे गेलो, मी काय विचार केलं, मी कोणाला काय बोललं, तुला आवडलं का रे? करतो आपण विचार की विसरतो? गुड नाईट, स्लीप टाईट. नाही, लिहिलंय स्वतःची परीक्षा करा. का? कारण वचन 8 इस कारण जो इसे तुच्छ जानता है वह मनुष्य कोई नहीं परंतु परमेश्वर को तुच्छ जानता है जो अपनी पवित्र आत्मा तुम्हें देता है. हो. तर यावरून जो अवेर करतो म्हणजे तुच्छ लेखतो. अवेर म्हणजे काय?
काय ते होतं ते बरं होता, मस्त, किती मज्जा. इकडे हे नाही करायचं, ते नाही करायचं, डान्स, गाणी पिक्चरची, मस्त, खूप मस्त होतं. हां, यावरून जो अवेअर करतो तो माणसाचा नाही, देवाचा अवेअर करतो. म्हणजे देवाला तुच्छ लेखतो, माणसाला नाही. म्हणजे जो आपला पवित्र आत्मा तुम्हास देतो त्याचा अवेअर करतो, अपमान करतो. बापरे, देवाला संतुष्ट केलं नाही तर काय होईल? आपण पवित्र आत्म्याचा अपमान करू. मग रोज अपमान केलं तर काय होईल? आपण वाढू की कमी होऊ? निर्णय रोज घ्यायचा आहे की प्रभू, जो तू पवित्र आत्मा मला दिलेला आहे त्याचं मी किती ऐकतो, त्याचं मान मी किती ठेवतो, मी त्याला किती संतुष्ट करतो. तो माझ्यामध्ये आनंदी आहे की माझ्यामध्ये गुदमरलेला आहे? देव आपल्यामध्ये गुदमरलेला काय आहे का हो? प्रभु मुझ में आनंद पाता है कि वो दुखी होता है? काय काय येतं उत्तर? काय येतं? स्वतःची परीक्षा करायची की प्रभू, मला वाढायचं आहे, मला क्षमा कर, मला वाढू दे. हालेलुया. इफिस्करस पत्र 5वा अध्याय, वचन 1 आणि 2. पन्ना नंबर 268, इफिसियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 1 और 2. इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो और प्रेम से चलो, जैसे मसीह ने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदायक सुगंध के लिए परमेश्वर के आगे भेंट करके बलिदान कर दिया. यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. कोणाचं अनुकरण करायचं आहे? देवाचे. म्हणजे ख्रिस्ताचं. आपण अनुसरणारे आहोत, त्याचे शिष्य आहोत ना. मग कुणाचं अनुसरण करायचं आहे? येशूचं. तो जसा चालला तसे जो त्याच्यामध्ये राहतो त्याने चालले पाहिजे. उसका अनुकरण करने वाले हो. आणि ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली आणि देवाला सुगंधाचा सुवास असे आपणासाठी आपणाला अर्पण व यज्ञ दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. देव प्रीती आहे. जर तो आपल्यामध्ये राहतो तर आपण प्रीतीने चालू की कसे चालू? हालेलुया. लिहिलंय, देवाला ध्यानात धरणं त्यांनी पसंत केलं नाही, म्हणून नापसंत केलेल्या मनाच्या देवानं त्यांना स्वाधीन करून दिलं. प्रभु को ध्यान में रखना, उसको संतोष देना, उनको भाया नहीं, उनको अच्छा नहीं लगा, इसलिए ने प्रभु ने उनको नापसंत किए हुए मन के अंदर छोड़ दिया. देवाला पसंत करणं, संतोष पिणं त्यांना आवडलं नाही. आपल्याला आवडतं? देवाला संतोष मिळणं, देवाला ध्यानात धरणं त्यांनी पसंत केलं नाही, म्हणून नापसंत केलेल्या मनाच्या देवाने त्यांना स्वाधीन करून दिलं. जा, मी तुम्हाला नकोय, प्लीज युअरसेल्फ. मग त्याची फळंही भोगा. स्वतःला संतोषिता, मग त्याची फळंही भोगा. हालेलुया. वचन 8 ते 10. Ephesians chapter 5, 8 to 10. कारण तुम्ही पूर्वी अंधार होता परंतु आता प्रभूमध्ये उजेड आहात.
कारण उजेड तुमच्यामध्ये आला आहे, उजेड तुमच्यामध्ये राहतो. आपण विसरतो की मी उजेड आहे. पूर्वी तुम्ही अंधार होता, परंतु त्याने आपणाला त्या अंधाराच्या सत्तेतून सोडवून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात, प्रकाशाच्या राज्यात आणून सोडले. आपल्या पापांची त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यानं आपल्याला क्षमा केली. हम पहले अंधार में थे, अंधार के सत्ता में थे, लेकिन अभी हम प्रकाश है. उजेडाच्या लेकरांसारखे चाला, कारण उजेडाचे फळ सर्व चांगलेपण व न्यायीपण व खरेपण यात आहे. उजेडाचं फळ काय आहे? आत्म्याचं फळ आहे. प्रभूला संतोषकारक काय आहे हे मी जाणलं आणि तसं करत राहिलं, ते आत्म्याचं फळ आहे. काय? प्रभूला जे आवडतं ते मी केलं तर आत्म्याचं फळ येईल की देहाचं फळ येईल? मग आत्म्याचं फळ देण्यासाठी काय करावं लागेल? देवाला संतुष्ट करा. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन हे कशामुळे येतं? की प्रभू माझ्यामुळे तुला संतोष हो, माझं वागणं, माझं बसणं, माझं चालणं तुला आनंद देणार हो. तेच तर फळ आहे. उजेडाचे फळ सर्व चांगलेपण, न्यायीपण व खरेपण यात आहे. उजेडात चाललो तर आपल्याला अंधार गाठणार नाही. हम प्रकाश में चलेंगे तो प्रकाश हमें हमारे साथ रहेगा. वचन 10 और यह परखो कि प्रभु को क्या भाता है. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. मच्छी पारखतो ना, उघडून बघतो तांबडा आहे की सोनं, पारखून बघतो 24 कॅरेट आहे, 18 आहे की 22 आहे. प्रत्येक वस्तू आपण पारखून घेतो. बाजारात जातो तेव्हा घेतो की नाही? कपडे सगळं पारखतो. एक गोष्ट नाही पारखत, प्रभूला काय आवडतं. तिथेच तर मोठं धोका आहे ना. हालेलुया. प्रभूला काय आवडतं, काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. प्रभू तुला आवडेल की नाही आवडेल, हे आवडेल की नाही आवडेल, नाही का? आपण जगाच्या दृष्टीने खूप शहाणे आहोत, नाही का? मला ते स्वस्त मिळालं, खूप स्वस्त मिळालं, मस्त. हो, स्वस्त मिळालं. नाही का? हे किमती आहे, मोलाचं आहे. इथेही पुरेल, तिथेही पुरेल, तिथे पोहोचेपर्यंत पुरेलच पुरेल. हालेलुया. वचन 17 आणि 18. वचन 17 और 18. इस कारण निर्बुद्धि न हो, पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. दाखरस से मतवाले न बनो, क्योंकि इससे लुचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. हालेलुया. वचन 15 पासून आपण वाचू. तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. ज्ञान आणि अज्ञान ह्याच्यामध्ये हाच फरक आहे की देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. ज्ञानी कोण? जो जाणतो. ज्ञ नाही का? सुज्ञ म्हणजे कोण? चांगलं जाणणारा. चांगलं म्हणजे काय? देवाला काय आवडतं ते चांगलं. ज्ञानी व्हायचंय,
जपायला सांगितलंय, तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा, दिवस वाईट आहेत. वचन 16, वचन 16, अवसर को बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं. अवसर को बहुमूल्य समजो. प्रसंग साधून घेत जा. प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. हर एक प्रसंग में, हर एक समय हमें निर्णय लेना है कि वो प्रभु को भाता है या नहीं भाता है. साधून घेत जा, म्हणजे तुमच्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. प्रभूला संतोष दिला तर मला उपयोगाचा आहे. फायदा कोणाचा आहे? प्रभूला संतोष दिल्यावरती फायदा कोणाचा होतो? आपला. हां, वाईट होतं नाही ना. मग आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये इतका फायदा बघतो, माझा फायदा कसा होईल, मग ह्या गोष्टीमध्ये का नाही बघत? सगळ्या गोष्टी मस्त पारखून घेतो, ह्या गोष्टी का नाही पारखत? आपण मूर्ख की ज्ञानी? मूर्ख. हालेलुया. कारण दिवस वाइट आहेत. अच्छे दिन छोड़ दो, दिन बुरे हैं. हाँ, अच्छे दिन आने वाले नहीं है, लेकिन जो प्रभु को भाता रहता है उसके अच्छे दिन ही अच्छे दिन है. हाँ, दिवस दुसऱ्यांचे वाईट असोत, माझे अच्छे दिन असणारच. मला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, कारण तो माझ्या बरोबर आहे. दिवस वाईट दुसऱ्यांचे आहेत, आपले नसायला पाहिजेत. वचन 17, इस कारण निर्बुद्धि न हो पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. हां, म्हणून तुम्ही मूर्ख हो, अज्ञानी हो नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजा. प्रभूची इच्छा म्हणजे काय? त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, बस. मोठी BAची एक्झाम नाही द्यायची हो, डिग्री घ्यायची आहे का? साधं सोपं आहे की नाही? घरगुती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासारखी गोष्ट आहे की नाही? करता येईल का? नाही, आपल्याला नाही करता येत. देवाच्या आत्म्याशिवाय आपल्याला देवाला संतोष देता येत नाही. प्रभु के आत्मा के बगैर हम प्रभु को संतोष नहीं दे सकते. रोमकरास पत्र 8वां अध्याय शेवटचं वचन आपण वाचू आणि संपू. वचन 8 आणि 9. पढ़ना नंबर 216, रोमियो की किताब उसका 8वां अध्याय वचन 8 और 9. और जो शारीरिक दशा में है वो परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते, परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है तो तुम शारीरिक दशा में नहीं परंतु आत्मिक दशा में हो. यदि किसी में मसीह का आत्मा नहीं तो वह उसका जन नहीं. हो, हालेलुया. इथे तफावत आहे, इथे फरक दाखवलेला आहे की आत्म्याचे कोण आणि देहाचे कोण. काय लिहिले? जे देहात आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाहीत. मग देहात म्हणजे काय? देह में है मतलब क्या? जो खुद को पसंद संतुष्ट करते हैं. काय बरोबर की नाही? मला जे आवडलं ते मी केलं, माझा धनी कोण? माझी जीभ माझी आहे, माझा धनी कोण? स्तोत्र 12 मध्ये काय लिहिलंय? माझी जीभ माझे ओठ माझे आहेत, माझा धनी कोण? देह. मग देहात आहेत त्यांना देवाला संतुष्ट करता येत इम्पॉसिबल. विश्वासाविना देवाला संतुष्ट करता येत नाही. पुढे बघा. परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो यदि प्रभु का आत्मा हमारे अंदर रहता है कि नहीं, हमें परखना है. कैसे?
कि हम प्रभु को भाते हैं या नहीं हैं। प्रभू को जो चीजें भाती है वो हम पसंत करते हैं या नाही करते। जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही पण आत्म्यात आहात। जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही। फरक आहे ना? हालेलुया। त्यासाठी लिहिलं आपण स्वतःची परीक्षा करावी की प्रभू तुझा आत्मा माझ्यामध्ये आहे की नाही। मी जर पापामध्ये कंटिन्युअल लाईफस्टाईल जगत असेल तर देवाचा आत्मा माझ्यामध्ये नाही। पाप मला प्रिय वाटत असेल, पाप मुझे प्रिय लगता है, तो प्रभु का आत्मा मुझ में नहीं है। और जब मैं पाप करता हूं तो प्रभु का आत्मा मुझे टोकता है और मुझे पीछे खींचता है, तो समझना है प्रभु का आत्मा मेरे में अंदर है। मुझे पाप करना पसंद नहीं है, ये जिसकी भावना है उसके अंदर प्रभु का आत्मा है। जे देहात आहेत त्यांना देवाला संतुष्ट करता येत नाही, पण जे आत्म्यात आहेत त्यांच्याविषयी देव संतुष्ट आहे। पण ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही। म्हणजे ख्रिस्ताच्या आत्म्याशिवाय मला देवाला संतुष्ट करता येत नाही। काय मागायचं मग? देवाजवळ काय मागायचं? प्रभु तुला संतुष्ट करण्यासाठी तुझा आत्मा माझ्यामध्ये जे दे, जेणेकरून तुझ्या आत्म्यानं मी तुझी भक्ती करीन, तुझ्या आत्म्यानं मी तुझी प्रार्थना करीन, तुझ्या आत्म्यानं मी तुझी सेवा करीन, तुझ्या आत्म्यानं मी तुला संतुष्ट करीन। हालेलुया। मागूया आज प्रभूकडे, प्रभू मला ज्ञान दे, दैनंदिन जीवनामध्ये मला ज्ञान दे, मुझे ज्ञान दे कि कौन क्या अच्छा है क्या बुरा है, क्या तुझे भाता है क्या नहीं भाता है, क्या तुझे अच्छा लगता है क्या नहीं अच्छा लगता है। और वो निर्णय लेने के लिए मुझे ताकत दे तेरे आत्मा से, तेरे आत्मा की कृपा मुझे दे ताकि मैं तुझे भाता रहूं। मेरा उठना, मेरा बैठना, मेरा चलना तुझे भाता रहे, मेरा सोचना तुझे भाता रहे, मेरा बोलना तुझे भाता रहे, मेरा देखना तुझे भाता रहे, मेरा सुनना तुझे भाता रहे, मैं तुझे भाता रहूं, मेरे मरते दम तक मैं तुझे भाता रहूं। हालेलुया। प्रभूला धन्यवाद देव।